कुर्ला परेग खाड़ी वार्ड 168 में समाजसेवक के प्रयास से नया रास्ता बना। नागरिकों ने किया भव्य सम्मान समारोह। लोकमान्य नगर और राजमाता अहिल्यादेवी होलकर नगर के नागरिकों ने लंबे समय से आवागमन के लिए पक्के रास्ते की मांग की थी। स्थानीय विधायक और नगरसेवक से कई बार निवेदन किया गया, लेकिन ये काम लंबे समय से लंबित था। इस समस्या को ध्यान में रखते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद चंद्र पवार मुंबई युवक कार्याध्यक्ष अजयभाई समगिर ने स्वयं पहल करते हुए अपने निजी खर्चे से क्षेत्र में नया रास्ता बनवाया। इस सराहनीय कार्य के लिए स्थानीय नागरिकों की ओर से अजयभाई समगिर को शाम के समय एक विशेष नागरिक सम्मान समारोह आयोजित कर सम्मानित किया गया। समारोह में बड़ी संख्या में क्षेत्रवासी उपस्थित थे। सभी ने अजयभाई समगिर का दिल से आभार व्यक्त किया और आगे भी इसी प्रकार सामाजिक कार्य करते रहने की शुभकामनाएं दी। इस अवसर पर उपस्थित नागरिकों ने ये भी कहा कि आगामी नगरसेवक चुनाव में आप निश्चित ही हमारे नगरसेवक बनेंगे। इस प्रकार का आशीर्वाद और समर्थन भरपूर रूप से दिया। नागरिक बंधू भगिनी आणि युवक मित्र मैत्रिणी, सर्वप्रथम तर मी आपले आभार मानतो की आज आपण या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवला। हा सत्कार समारंभ माझा नाही आहे, तर हा आपल्या सर्वांचा आहे। आणि आपल्या विश्वासाने आणि आपल्या पाठबळामुळे आज इतकं काम मला करणं शक्य होतं आहे। तर हा माझा नसून आपल्या सर्वांचा, त्यामध्ये आपण तेवढे समान शिष्येदार आहोत। आज त्यांचा हा सन्मान आहे। आज गेले किती वर्ष आपण झोपडपट्टीमध्ये राहतोय। मी त्या झोपडपट्टी राहत असल्यामुळे नक्की काय समस्या आहेत, महिलांना काय समस्या होतात आणि त्याची अडचण कशी येते हे मी स्वतः जाणतो। कारण मी तिथनंच आलोय, त्या एरियामधूनच राहून आलोय। तर त्याच्यामुळे तुमच्या विश्वास आणि पाठबळामुळे एक मला काम करण्याची ऊर्जा येते आणि त्या ऊर्जेच्या आधारे आपण जेवढे पण अडचणी असतील, ज्या माझ्यापर्यंत सुटतील त्या माझ्या परिवारावर सुटतोय। BMC मध्ये जात असताना अधिकाऱ्यांशी वाद होतो, अडचणी येतात, पण तुमचा विश्वास आणि पाठबळ असल्यामुळे ते शक्य होतं। काही लोक आहेत आपले ज्यांच्यामुळे तो विरोध होतो, पण त्या विरोधाने न जो म्हणता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांच्या ह्याच्यावर टचून आपण ते काम करतोय। आणि येणाऱ्या काळामध्ये आता महानगरपालिका जवळ आली आहे, त्यामुळे अनेक राजकीय पक्ष येतील। मी कुठल्या राजकीय पक्षातर्फे आपल्याकडे येत नाही, जरी मला पदाची गरज नाही आहे। तुमच्या सर्वांचा पाठिंबा आणि विश्वास हीच माझी ताकद आहे। त्यामुळे जी शक्य होईल मला कामं करणार, तेवढी कामं मी माझ्या परीने 100% करेन। आणखीन काही थोड्याफार समस्या असतीलच, त्या पण नक्कीच मी तुमच्या सोडवण्याचा प्रयत्न करेन। आतापर्यंत आपण भंगारवाल्यांना सत्ता दिली, गेली 20-25 वर्ष त्यांनी सत्ता घेतली। लोकांच्या हक्काचं पाणी अनाधिकृत लॉज वगैरे बांधून त्यांना पळवलं गेलं। आज पाण्याची अडचण सर्वात जास्त कुर्ला परिसरामध्ये समोर आहे। माता भगिनींना रात्री 1-2 वाजेपर्यंत जागावं लागतंय, त्यामुळे त्यांचे आजार आरोग्य धोक्यात येत आहे। त्याचबरोबर कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड आपल्या इथे नव्हतं, ते डम्पिंग ग्राउंड इथे टाकलं आणि गाड्या घसरतात। आपल्या कुर्ला परिसरातले 1-2 अपघात पण झाले त्यामध्ये। त्याच्यावर मी कार्य केले, त्याबद्दल पोलिसांना आदेश देऊन ते काढले गेले। मुस्लिम कब्रस्तान होती आपल्या इथं, ती त्यांनी स्वतःच्या संस्थेची केली आहे। अशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त वापर करून घेण्याचं काम केलंय।
नगरपालिकेला गटर मीटर वॉटर हे करणं म्हणजे विकास होत नाही आहे. कारण आपल्याला गटर मीटर वॉटरमध्ये नाही राहायचं, आपल्याला विकास नाही करायचा, तर आपलं जीवन आपल्याला सन्मानित कसं जगता येईल आणि कसं वर्ध जगता येईल ह्याच्याकडे आपल्याला भर द्यायचा आहे. त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये विकास म्हणजे फक्त रस्ते बनवणे, गटर बनवणे हे नाही आहे, तर झोपडपट्टी परिसर जेवढा आहे त्याचा विकास कसा होईल आणि इथली माणसं बाहेर न जाता या ठिकाणी कशी राहतील ह्याच्यावर पूर्णपणे भर देऊन आपण हे काम करणार की आपला स्थानिक रहिवासी हा आपल्या कुर्ल्यामध्येच राहायला पाहिजे. त्यासाठी शासनाने अनेक झोपडपट्टी हटाव योजना चालू केल्यात, पण त्याचबरोबर स्वयंपूर्ण योजना चालू केली, त्यामधनं फंडिंग उपलब्ध करून देते. बिल्डर येऊन फसवतात, हे करतात, त्यापेक्षा आपण स्वतःची इमारत बांधू शकतो, स्वतः उभे राहू शकतो, जे आहे त्या जागा वापरण्यासाठी. आणि ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल कधीही हाकेच्या अंतरावरच मी आहे. रात्री 1 वाजता 2 वाजता कधीही फोन करा, माझा फोन 24 तास चालू असतो. एनी टाइम मी तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला पाहिजे, त्यासाठी मी पुन्हा आतापर्यंत लोक फक्त मतं मागा येत होती, कामं करून देत नव्हती. आपण तुमच्या आशीर्वादामध्ये पहिल्यांदा मी लोकांची कामं करून दिलेत. येणाऱ्या काळामध्ये सर्वांची आशीर्वाद संधी ताकदीने आणि सहकार्याने दुसऱ्यांच्या सत्ता देण्यापेक्षा सत्ता आपल्या हातात ठेवा. आपली निवड पाहिजे, आपला नेता पाहिजे आणि आपलं मतदान आपण करून आपलाच व्यक्ती निवडून द्यावं एवढी विनंती करतो. सर्वांचं पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. गणपतीच्या शेडच्या खाली पण थोडासा डबरा राहिलाय. तिथे पाणी टाकण्याची गरज तिथं वाटणार आहे की पाणी टाकलेलं जातं, त्यामुळे तिथलं पण काम करून द्यावं ही विनंती आहे त्यांच्याकडे. बाकी ते करतातच आहे, त्यांना बाकी काय बोलण्याची गरज नाही. त्यांना शुभेच्छा. खूप दिवस झाले आमच्या गल्लीतला जो गटराचा भाग होता तो पूर्ण पाणीने तुंबलेला होता आणि एवढा रिक्वेस्ट केल्यानंतर पण कोणीही ऐकून असं झालेला आमचा. तर त्यावेळेस दादानी येऊन सगळे बघितलं ते काय परिस्थिती आहे, कारण लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, त्याच्याने इन्फेक्शन होण्याचं टेन्शन असतो, ते मीन्स हेच असतं, घातकच असतं. म्हणून त्यांनी ते लक्ष दिला. इव्हन आमचा संडासाचा पण प्रॉब्लेम होता, त्याने तेही बघितला. कारण तो त्रास असा होता की लेडीज टॉयलेट एंट्री करते तिथेच तो संडास वाहून जायचा. टॉयलेटवाल्याला मी स्वतः नेहमी फोन करायची, पाटील साहेब आहेत, ते हो बोलायचे आणि बोलायचे नाही हे प्रॉब्लेम आहे, तुम्ही कुणाला तरी सांगा, पहिला ते पाईपाचा माती काढणं तरच आम्ही काम करू. तर आम्ही सगळ्या ठिकाणी आम्ही रिक्वेस्ट करून करून थकलेलो. शेवटी आम्हाला दादा भेटले आणि त्यांनी पूर्ण हेल्प केला. तो लाईन पण नवीन टाकून दिलेला आहे आणि आता तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि गल्लीचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि वेळेवरती सरांनी आमचा सॉल्व्ह करून दिलेला आहे, कारण पावसाचा पण टाइम आहे. म्हणून मी त्यांना मनापूर्वक थँक्यू बोलते आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करते. पुढे पण त्यांना बेस्ट ऑफ लक विश करते. थँक्यू. को सत्कार किया गया है, आप इसके बारे में क्या बोलना चाहते हैं? कि अभी मैंने जो बातें की, जो यहाँ पे उपस्थित सब है, मेरे भाई बहन है, और इन्होंने जो भी सम्मान किया है, सम्मान मेरा नहीं है, सब हम लोगों का सम्मान है. आज इनका विश्वास है, इनका पाठबल है, जिसके हिसाब से मैं आज ये काम कर पा रहा हूँ और ये काम करने की मेरे को ऊर्जा मिलती है. इस बेस पे आज मैं इनका पब्लिक काम कर एक सत्कार दूँ तो सभी लोग को करना होगा. इस सबसे इनका प्यार मोहब्बत है. सर, इतना दुलार प्यार मिला आपको, इसके बारे में क्या बोलते हैं? सर, मैं इनमें रह चुका हूँ, इनसे ही बड़ा हो चुका हूँ, एक इनका ही बेटा हूँ. मैं भी झोपड़पट्टी वाला ही हूँ और चाली वाला ही हूँ, मोहल्ला वाला ही हूँ. तो ये सब जो है मेरे घर परिवार है, ये मेरे अपने लोग हैं और अपने लोग से प्यार मोहब्बत तो मिलती है.